येस विश्वनाथ, गुड आफ्टरनून. बाकी अजून बाहेरचं काय? बाहेरचं काय म्हणजे नाही नाही, स्टेट बोर्ड, एखाद दुसरं एनसीईआरटी आणि रेफरन्स बुक. रेफरन्स बुक म्हणजे प्रॉपर ऑथरने दिलेले बुक्स. अच्छा, हो मी पण ऐकलं. रशिया लॉकडाऊन, चायना पण थर्ड वेव्ह, तसंच आहे. आपली एक्झाम होऊ दे थर्ड वेव्हच्या आधी होपफुली, आता ही पण पोस्टपोन व्हायची. ओके, आज टेरिटोरियल इकोसिस्टम बघणार आहोत. टेरिटोरियल इकोसिस्टम किंवा जमिनीवरील परिसंस्था किंवा भू परिसंस्था असं म्हणतात त्याला. मग या भू परिसंस्थेचे आवाज येतो का माझ्या सर्वांना? येस मॅम. ओके, मग भू परिसंस्थेचे काही प्रकार पडतात. काल आपण बोललो होतो की आज आपण भू परिसंस्था, काल जलीय परिसंस्था ॲक्वाटिक इकोसिस्टम झाली होती आणि जी दोघांमध्ये मिक्स सिस्टम म्हणजे मॅनग्रोव्ह किंवा खारफुटी ती इकोसिस्टम झाली होती. आज आपण भू परिसंस्था किंवा जमिनीवरील परिसंस्था बघणार आहोत आणि जो की तुमचा जॉग्राफी मधला पण पार्ट आहे. जॉग्राफी मध्ये पण तुम्हाला बघायचं आहे. मग या भू परिसंस्थेचे काही प्रकार पडतात. पहिला आहे विषुववृत्तीय, म्हणजे इक्वेटरला बेसिकली काय काय कशी परिसंस्था असते. विषुववृत्तीय परिसंस्था म्हणजे विषुववृत्तावर कसे किंवा कशी झाडं भेटतात, कोणते कोणते ट्राईब्स राहतात विषुववृत्तावर, कसा पाऊस पडतो एक्सेट्रा, ते सगळं आपण जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आहे गवताळ. गवताळ परिसंस्था म्हणजे गवतावरील, म्हणजे जगातला काही असा पार्ट आहे की जिथे फक्त गवत असतं. मग त्या गवतावर कशी परिसंस्था आहे, मग त्या गवताळ प्रदेशावरील परिसंस्था ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पडतो तो आहे मॉन्सून, जो की आपला झालेला आहे, पण एकदा परत गोथ्रू करेन मी. मॉन्सून, त्याच्यानंतर आहे तैगा आणि टुंड्रा. एक वाळवंटी प्रदेश आहे. एक आहे वाळवंटी परिसंस्था, म्हणजे वाळवंटामध्ये कशी झाडं, कोणते प्राणी आढळतात एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे भूमध्य सागरी, म्हणजे मेडिटेरेनियन सी जिथे आहे किंवा भूमध्य समुद्र आहे त्याच्या आजूबाजूची परिसंस्था, ती थोडीशी वेगळी पडते. ती कशी वेगळी पडते ते मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर आहे तैगा. तैगा म्हणजे थोडंसं जर तुम्ही वर जाल बर्फाच्या प्रदेशात तैगा,
आणि त्याच्यानंतर अगदीच जो पूर्णपणे बर्फाच्छादित प्रदेश असतो त्याला बोलतात टुंड्रा. टुंड्रा जिथे बऱ्यापैकी झाडं नसतातच किंवा झुडपं पण नसतात किंवा प्राणी पण नसतात, म्हणजे बर्फ असतो टोटली. फारच कमी प्रमाणात काहीतरी भेटतं, ते मी तुम्हाला सांगेन, एक एक एक्सप्लेन करेन तेव्हा. ओके, मग हे झाले तुमचे टेरिटोरियल इकोसिस्टम, भू परिसंस्था किंवा भूगोलाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर नैसर्गिक प्रदेश असं पण त्याला म्हणतात किंवा नैसर्गिक प्रदेशांची ओळख असा एक टॉपिक आहे भूगोलामध्ये. मग तो एन्व्हायरमेंट भूगोल मिक्स करून एकत्र शिकवतो. मग पहिलं आहे विषुववृत्तीय परिसंस्था. हे त्याचे प्रकार आहेत, हे आपण आज डीपमध्ये एक एक थोडं बेसिक्स बघूया. ओके, विषुववृत्तीय प्रदेश, त्यानंतर असतो गवताळ प्रदेश, याला तुम्ही नैसर्गिक प्रदेश असं पण टॉपिक देऊ शकता. मग विषुववृत्तीय प्रदेश, गवताळ प्रदेश, त्याच्यानंतर मॉन्सून जो की आपला झालेला आहे, त्यानंतर वाळवंटी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश म्हणजे मेडिटेरेनियन सी जो आहे तो. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठे आहे किंवा कोणत्या 2 खंडांच्या मध्ये आहे मेडिटेरेनियन सी. युरोप आहे, युरोप आणि अजून काय, हा आफ्रिका, साऊथ आफ्रिका आणि युरोपच्या मध्ये आहे मेडिटेरेनियन सी. मग त्याच्या आजूबाजूचं जे काही हवामान आहे ते सांगेल. त्याच्यानंतर बर्फाच्या याच्यात थोडस बर्फ असतो तिथे तैगा, आणि अगदीच बर्फाच्छादित असतं ते असतं टुंड्रा. मग हे एक एक आपण बघणार आहोत. ओके, याची लिस्ट लिहून घ्या तुम्ही सर्वांनी, मग एक एक आपण एक्सप्लेन करूया. ओके, त्यानंतर आपण विषुववृत्तीय वने किंवा विषुववृत्तीय प्रदेश एक एक बघूया. विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे तुमचा 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ हा जो एरिया आहे, म्हणजे ही तुमची पृथ्वी आहे. इक्वेटर असतो तुमचा 0 डिग्रीचा, मग तसा 5 डिग्री नॉर्थ आणि 5 डिग्री साऊथ हा जो पट्टा आहे हा त्याला पूर्ण इक्वेटोरियल बेल्ट असं म्हणतात. आणि इथे ज्या प्रकारचं हवामान, प्राणी किंवा जे प्रकारचे झाडं, त्याला ते येणार तुमचं विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. ओके, म्हणजे
लॅटिट्यूड वाईज जर बघाल तर 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ, उत्तर गोलार्धात 5 डिग्री, दक्षिण गोलार्धात 5 डिग्री असा तो बेल्ट येतो पूर्ण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. ओके, त्याच्यानंतर मला सांगा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. मी तुम्हाला पावसाचे 3 प्रकार सांगितले होते. एक होता कन्व्हेन्शनल रेनफॉल किंवा आरोह पर्जन्य, जो की नॉर्मल जमीन थंड मध्ये बाष्प जाणार, पाऊस पडणार एक्सेट्रा. त्याच्यानंतर दुसरा ओरोग्राफिक सांगितला होता, म्हणजे डोंगराच्या इकडे पाऊस पडतो. आणि तिसरा सायक्लॉनिक किंवा वादळी सांगितला होता. मला सांगा इक्वेटरवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडणार. इक्वेटरवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडणार. जमीन विषुववृत्त काय बोलतात त्याला, सूर्यकिरणे जे असतात ते दिवसभर असतात, डे मोठा असतो, उष्णता जास्त असते. मग कोणत्या प्रकारचा पाऊस पडणार इक्वेटरवर. आरोह कन्व्हेन्शनल, येस, कन्व्हेन्शनल आरोह पर्जन्य या ठिकाणी पडणार. कारण पर्वताच्या ठिकाणी, या ठिकाणी कुठे तुम्हाला पर्वत बिर्वत हिमालय किंवा सह्याद्री विराद्री असं काही दिसत नाही. हे जी जागा आहे ही प्लेन जागा आहे, त्याच्यामुळे इथे आणि दिवस काय बोलतात सूर्यकिरणे जी असतात ती लंबरूप पडतात, त्याच्यामुळे हीट जास्त असते. मग त्याचं बाष्पीभवन होणार आणि पाऊस पडतो असं. म्हणजे रेनफॉल जर बघाल, कन्व्हेन्शनल रेनफॉल किंवा त्यालाच बोलत आरोह पर्जन्य. त्याच्यानंतर रेनफॉल कसा असतो, बारमाही असतो, म्हणजे वर्षभर पाऊस असतो. आपल्यासारखं 4 महिने नाही, रोज संध्याकाळी, रोज 4-5 वाजले का इव्हिनिंगला पाऊस पडतो असं. रेनफॉल, त्याच्यानंतर सूर्यकिरणे जी असतात, सूर्यकिरणे लंबरूप असतात. म्हणजे असा सूर्य असेल तर डायरेक्ट स्ट्रेट इक्वेटरवर जाणार त्याचे. इथे तरी थोडेफार क्रॉसमध्ये जातात असे, पण इथे बाकी इक्वेटरला सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्याच्यामुळे वातावरणात अतिउष्णता असते. आणि पाऊस आणि उष्णता म्हणजे उष्ण आणि दमट हवामान म्हणजे ते रोगट हवामान बनतं. मॉस्किटोज वगैरे बघाल तुम्ही, हीट पण असते आणि पाऊस पण जास्त असतं, त्याच्यामुळे हवामान जे असतं ते रोगट असतं. किंवा जास्त प्रमाणात डिसीजेस जे असतात ते या ठिकाणी झालेले सापडतात, जास्त करून मच्छरांशी रिलेटेड किंवा इन्सेक्ट बाईट ज्याला बोलतात ना, त्याच्याशी रिलेटेड डिसीजेस हे या हवामानामध्ये जास्त दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर झाडे बघूया. वने जे असतात, वने, पाऊस बारमाही आहे, त्याच्यामुळे मला सांगा आता कोणत्या प्रकारची वने इकडे आढळणार. सदाहरित वने, येस, वने जी असतात ती सदाहरित असतात, कारण पाऊस वर्षभर असतो. हिरवीगार इक्वेटर जर बघाल तुम्ही गुगल मॅप्स वर, असं हिरवगार दिसतं, मग ते सदाहरित वने असतात. फॉर एक्झाम्पल एबनी, महोगनी, रोजवूड, आंबा, रबर एक्सेट्रा. ओके, ही आहेत सदाहरित वने, ही भेटतात इक्वेटोरियल विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. ओके, त्याच्यानंतर जाती किंवा तिकडचे इक्वेटरला राहणारे काही प्रदेशामध्ये वेगवेगळे ट्राईब्स असतात. फॉर एक्झाम्पल पिग्मी, त्याच्यानंतर बोरो इंडियन, त्याच्यानंतर आहे सॅमँग, एक्सेट्रा. ओके, पिग्मी, बोरो इंडियन, सॅमँग. जर इकडे तुम्ही वर्ल्ड मध्ये बघाल तर इक्वेटर मध्ये कोणते कोणते, इथे साऊथ अमेरिकेचा भाग येतो इक्वेटर, ज्याच्यातून इक्वेटर पास होतं. भारतामधून इक्वेटर पास होतं का, नाही होत.
इकडे आहे साऊथ अमेरिका, इथे साऊथ आफ्रिका असा, इथे ऑस्ट्रेलिया थोडासा खाली जातो, पण हे जे छोटे छोटे मालदीव, मलेशिया, इंडोनेशिया, हे जे बेट आहेत ना, हे सगळेच इक्वेटरवर येतात. इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई, फिलिपाईन्स, मलेशिया एक्सेट्रा, हे सगळे इक्वेटर, ज्याच्यातून इक्वेटर पास होतो. ओके, मग हे लक्षात ठेवायचं की विषुववृत्तीय प्रदेश कुठे कुठे दिसतात. साऊथ अमेरिकेचा जो भाग आहे तिकडे, साऊथ आफ्रिकेचा भाग आहे तिकडे. साऊथ आफ्रिकेमध्ये तिन्ही जातात, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, तिन्ही साऊथ आफ्रिकेमधून जातात. ओके, आणि इथे इंडोनेशिया आणि हे जे छोटे 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 मलेशिया, सिंगापूर, हे जे बेट आहेत तिथे इक्वेटोरियल, म्हणजे जर तुम्ही कोणी फिरायला वगैरे गेले तर तुम्ही बघाल की रोज रोज दुपारी खूप ऊन असतं आणि रोज संध्याकाळी पाऊस पडतो असं. त्याच्यानंतर हा एक महत्वाचं म्हणजे इथे साऊथ अमेरिकेमधून कोणती नदी जाते, मला सांगा कोणती नदी. आता रिसेंटली खूप न्यूज मध्ये होतं, तिकडचं जंगल आजूबाजूचं जाळलं गेलं होतं. कोणती नदी आहे की जी साऊथ अमेरिकेमधून वाहते, पूर्ण जगातली एरिया वाईज सगळ्यात मोठी नदी आहे. एरिया वाईज, लेंथ वाईज नाही, एरिया वाईज. कोणतं जंगल किंवा कोणत्या जंगलाला आता रिसेंटली आग लागली होती? ऑनलाईन स्टुडंट्सनी सांगा, साऊथ अमेरिकेमध्ये कोणती नदी आहे जी की जगातली एरिया वाईज सगळ्यात मोठी नदी आहे, जी ज्याच्या आजूबाजूचं हवामान म्हणजे तुमचं विषुववृत्तीय प्रदेश ते येतात, जिथे खूप मोठी मोठी जंगलं येतात विषुववृत्तीय प्रदेशामुळे. आणि काय नाही, बरोबर बोलला होतास तू, अमेझॉन. हा, साऊथ अमेरिकेमध्ये अमेझॉन नदी आहे. अमेझॉनच्या जंगलांना आग लागली होती मध्ये. अमेझॉन नदीच्या आजूबाजूला जंगल का आहेत? कारण अमेझॉन नदी इक्वेटर वरून वाहते आणि म्हणून त्याच्या आजूबाजूला जंगल आहेत आणि म्हणून त्या जंगलांना आग लागली होती. अमेझॉन नदी जगातील एरिया वाईज सगळ्यात मोठी नदी आहे. त्याच्यानंतर मला सांगा, साऊथ आफ्रिकेमध्ये कोणती नदी आहे की जी इक्वेटरच्या आजूबाजूने वाहते, जी लेंथ वाईज सगळ्यात मोठी नदी आहे? लेंथ वाईज साऊथ आफ्रिकेमधून कोणती नदी वाहते? काहीतरी तरी सांगा. साऊथ आफ्रिकेमधून वाहते कॉंगो नदी. कॉंगो नदी वाहते ऑरेंज रिव्हर नाही, ऑरेंज रिव्हर पण आहे, बट लेंथ वाईज सगळ्यात मोठी नदी आहे कॉंगो नदी. जगातील सगळ्यात जास्त लांबीची नदी कॉंगो नदी, ती पण तुमचं इक्वेटरचा जो एरिया आहे त्याच्यातूनच वाहते लेंथ वाईज. ओके, हे आहे तुमचं इक्वेटरच्या आजूबाजूला जे काय कसं वातावरण कसं आहे. त्याच्यानंतर हा प्राणी जरा बघायला इथे लिहून देते. प्राणी म्हणजे जे बऱ्याच प्रकारचे माकडं, गोरिला, चिंपांझी एक्सेट्रा, ते इक्वेटर मध्ये भेट असतात. ओके, आता इक्वेटरला तुम्हाला वाघ, सिंह वगैरे असं भेटणार नाही. वाघ, सिंह कुठे असतात? जिथे प्लेन लँड असेल किंवा जिथे त्यांना शिकार पकडायला सोपं पडेल. जर अगदी जंगल झाडं असतील तर त्यांना पळायला जमणार नाही. तर वाघ, सिंह, चित्ता हे अशा ठिकाणी भेटतात जिथे जमीन प्लेन असते, जेणेकरून त्यांना पळता येईल आणि त्या शिकार करता येईल.
इक्वेटरला खूप मोठी मोठी जंगलं असतात, तिथून त्यांना पळता येणार नाही, म्हणून इक्वेटरला जर ऑप्शन मध्ये आलं कोणते प्राणी, तर वाघ, सिंह वगैरे किंवा जे फास्ट पळतात हरिण वगैरे, ते इक्वेटरला नाही भेटत. ओके, ते प्लेन लँड्सवर मिळतात. त्याच्यानंतर अजून एक जर काय पेंग्विन बिंग्विन आहे तर ते पण कट होऊन जाणार. सो बेसिकली माकडं, चिंपांझी आणि इतर काही छोटे छोटे मोठे प्राणी असतात ते भेटतात इक्वेटरला. सरपटणारे प्राणी जे झाडांवर वगैरे लटक असतात, हा, साप वगैरे एक्सेट्रा. आणि छोटे इन्सेक्ट्स, इन्सेक्ट्स म्हणजे मच्छर, माशा वगैरे एक्सेट्रा जे बाईट करतात, ते असे इन्सेक्ट्स ते भेटतात. म्हणजे ज्याच्यातून आजार पसरतो बेसिकली, ते भेटतात इक्वेटरला. ओके, प्राण्यांमध्ये बघाल तर वनांमध्ये सदाहरित वने आहेत, पण एक वैशिष्ट्य असं असतं इक्वेटोरियल फॉरेस्टचे की डायव्हर्सिटी खूप आहे इक्वेटरला, पाणी खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे इक्वेटरला म्हणजे तुम्हाला असं पण दिसेल की एक झाड एकदम मोठं आहे तर त्याच्या बाजूला एक झाड छोटं, एक झाड मोठं छोटं मोठं छोटं, म्हणजे इनबॅलन्स असतं. आणि एक अजून एक खासियत असं की आता फॉर एक्झाम्पल एखादं झाड आंब्याचं असेल तर दुसरं मध्येच कुठलं तरी, म्हणजे एक पर्टिक्युलर एरियामध्ये ते झाडं भेटत नाही तुम्हाला. पूर्ण इक्वेटर मध्ये वेगवेगळी झाडं जी आहेत ती पसरलेली आहेत. म्हणजे एका सेम लाईन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर रिजन मध्ये आंबा भेटेल, एका रिजन मध्ये एबनी म्हणेल, असं नसतं. एखादं झाड एबनीचं, एखादं आंब्याचं, एखादं महोगनीचं, अशा प्रकारे त्यांची रचना असते. म्हणजे वृक्षांची सलगता आढळत नाही. वृक्षांची सलगता नसते. कोणतेही वृक्ष कसे पण उलटे सुलटे असतात. ओके, हे आहे तुमचं विषुववृत्त, इक्वेटोरियल फॉरेस्ट किंवा विषुववृत्तीय प्रदेश. मग तिथे काय काय 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ पर्यंत असतं. रेनफॉल बघाल तर कन्व्हेन्शनल रेनफॉल, म्हणजे जमिनीमधून उष्णता येते, मग त्याचा बाष्प होतं आणि मग पाऊस पडतो, असा रेनफॉल असतो. तो बारमाही असतो. सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि अतिउष्णता असते त्याच्यामुळेच. हवामान बघाल तर रोगट हवामान असतं, कारण इन्सेक्ट्समुळे, हे इन्सेक्ट आपण बघतो त्याच्यामुळे रोगट हवामान असतं. वनांमध्ये सदाहरित वने आणि ज्यांची सलगता नसते वृक्षांची. जाती मग पिग्मी, बोरो इंडियन, सेमँग एक्सेट्रा. हे अमेझॉन नदी, काँगो नदी, हे इक्वेटरच्या रिजन मध्ये आढळते. आणि ते आहेत प्राणी. ओके, हे आहे तुमचं इक्वेटोरियल फॉरेस्ट किंवा विषुववृत्तीय प्रदेश. लिहून घ्या. म्हणजे पॅरलल, लंबरूप म्हणजे पॅरलल. असा सूर्य आहे ना, पृथ्वी अशी आहे, मग डायरेक्ट सरळ पडतात. जिथे कॉर्नरला जर बघाल तर तिथे क्रॉस मध्ये पडतात. पृथ्वीचा आकार असा मोठा आहे, सूर्य छोटा आहे.
हॅलो. ओके, त्याच्यानंतर आपण गवताळ प्रदेश बघूया. गवताळ प्रदेश, गवताळ प्रदेशाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे सॅवाना किंवा त्यालाच सुदान असं पण म्हणतात. आणि दुसरा एक असतो प्रेरी. प्रेरी ते मी सांगेल तुम्हाला. पहिला आहे सॅवाना. सॅव्हाना आणि किंवा त्याला सुदान असं पण बोलतात. सुदान एक देश आहे. कुठे आहे सुदान? सुदान, साऊथ सुदान, साऊथ आफ्रिकेमध्ये आहे. मग बेसिकली हा जो प्रकार आहे गवताळ प्रदेशाचा प्रकार जास्ती करून आफ्रिका खंडामध्ये बघायला मिळतो. ओके. मग वेगवेगळ्या भागामध्ये, जगाच्या वेगवेगळ्या भागात सुदान प्रदेश जो असतो तो सुदान किंवा हा जो गवताळ प्रदेश असतो तो प्रत्येक खंडामध्ये थोडा थोडा बघायला मिळतो. फक्त एवढंच की आफ्रिका खंडामध्ये जास्त करून बघायला मिळतो. मग हा समजा आहे तुमचा आफ्रिका खंड. मग त्याच्या नॉर्थ आफ्रिकेमध्ये जो पार्ट आहे किंवा नॉर्थ आफ्रिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला सॅवाना असं म्हणतात. सॅवाना. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे दक्षिण आफ्रिका त्याला पार्कलँड असं म्हणतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला पार्कलँड. ओके. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला लानोज, LANOS, लानोस आणि काम्पोज, CAMPOS असं म्हणतात. साऊथ अमेरिकेमध्ये जे गवताळ प्रदेश आहे त्याला लानोज आणि काम्पोज असं म्हणतात. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये बेसिकली नॉर्थ आफ्रिकेमध्ये त्या गवताळ प्रदेशाला सॅवाना म्हणतात आणि साऊथ आफ्रिकेमध्ये त्यालाच पार्कलँड असं म्हणतात. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला क्वीन्स लँड असं म्हणतात. क्वीन्स लँड. साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये प्रॉपर जागा आहे, रिजन आहे क्वीन्सलँड नावाचा, जो की गवताळ प्रदेश आहे, जिथे तिकडच्या मूव्हीजची शूटिंग केली जाते. मग त्याला क्वीन्स लँड असं म्हणतात. मग हे शब्द लक्षात ठेवायचे. गवताळ प्रदेशांना खूप सारी नावं आहेत जगभरामध्ये. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. मग हे आहे सॅवानाला काय काय म्हणतात आणि पुढे येणार प्रेरीज हा जो प्रकार आहे त्याला पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं भेटतील. मग हे सॅवाना किंवा सुदान प्रदेश जो आहे त्याची वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक देशामध्ये. मग लानोज आणि काम्पोज आहे साऊथ अमेरिकेमध्ये. सॅवाना आणि पार्कलँड आहे साऊथ म्हणजे आफ्रिका खंडामध्ये. आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याला क्वीन्स लँड असं म्हणतात. ओके. दुसरा पण साइड बाय साइड सांगतो म्हणजे लक्षात येईल. दुसरा जो प्रकार आहे त्याला प्रेअरी असं म्हणतात. प्रेअरी.
ओके. सॅवाना किंवा सुदान आणि प्रेरी मध्ये फरक काय आहे? दोन्ही पण गवताळ प्रदेशच आहेत, पण फरक हा आहे की सॅवाना मध्ये तुम्हाला उंच गवत दिसतं, उंच गवत जे की जवळपास 6 मीटर उंच असतं, त्यालाच हत्ती गवत असं पण म्हणतात. हत्ती गवत असं पण म्हणतात. आणि जो प्रेरी आहे जी पूर्ण प्लेन लँड असते, म्हणजे अगदी छोटे छोटे गवत, तिथे उंच गवत असतं, छोटे गवत. ओके. युजली हा जो प्रेरी हा जो प्रकार आहे तो जास्त करून सावाना जास्त करून आफ्रिकेमध्ये दिसतो. प्रेरी जो आहे तो जास्त करून नॉर्थ अमेरिकेमध्ये दिसतो. असं मग प्रत्येक खंडामध्ये प्रेरी किंवा जे प्लेन गवताळ प्रदेश आहे त्याला काहीतरी नाव आहे, पण हा जो आहे प्रेरी जास्त करून नॉर्थ अमेरिकेमध्ये बघायला मिळतो. ओके. ज्यावेळेस मी तुम्हाला ज्यावेळेस वारे सांगितले होते, चिनूक वाराबद्दल काहीतरी माहिती सांगितली होती. मला सांगा चिनूक वारा कोणत्या खंडामधून वाहतो? चिनूक हे वारे कोणत्या खंडातून वाहतात? पटापट सांगा. जिथे तुम्हाला मी वारे शिकवले तिथे बघा आणि चिनूक वारे कोणत्या खंडात वाहतात? चिनूक हे वारे कोणत्या खंडात वाहतात? नॉर्थ अमेरिकेमध्ये वाहतात. नॉर्थ अमेरिकेमध्ये असा डोंगर आहे अँडीज नावाचा. अँडीज आणि रॉकीज असे दोन, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. मग हा जो डोंगर आहे त्याच्या बाजूला जो आहे पूर्ण गवताळ प्रदेश आहे, जिथून तुमचे चिनूक वारे वाहतात. ज्यावेळेस नॉर्थ अमेरिकेचा हा जो पोर्शन आहे तो नॉर्थला आहे, म्हणजे तिथे सूर्यप्रकाश जो आहे तो क्रॉस मध्ये किंवा तिरपी सूर्यकिरणे पडतात, आणि म्हणून अमेरिकेचा हा जो भाग आहे तो बऱ्यापैकी थंड प्रदेश आहे. अमेरिकेमध्ये जसं तुम्ही भारतामध्ये बघाल की उष्ण प्रदेश आहे, अमेरिका हा थंड प्रदेश आहे. चिनूक वारे ज्यावेळेस वाहतात, चिनूक वारे आहेत ते उष्ण वारे आहेत. ज्यावेळेस चिनूक वारे वाहतात तो हा आजूबाजूचा हा जो सगळा बर्फ असतो त्याला वितळवतात, कारण चिनूक वारे उष्ण वारे आहेत. त्याच्यामुळे हा डोंगरावरचा हा जो बर्फ आहे तो वितळवतात आणि ह्या भागाला पूर्ण पाणी देतात. खाली पडतं ते पाणी आणि ह्या भागाला पूर्ण पाणी देतात, आणि म्हणून इथे छोटे छोटे गवत उगतात, जिथे गव्हाची शेती केली जाते. ओके. ते आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये. मग प्रेरीज हे जे आहे जास्त करून नॉर्थ अमेरिकेमध्ये मिळतं. नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याला प्रेरीज नाव आहे, बाकी वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळं नाव आहे. ओके. चिनूक वाऱ्यांनाच म्हणून स्नो इटर असं पण म्हणतात, कारण ते उष्ण वारे त्यांनी सगळं बर्फ मेल्ट करतात. मेल्ट करून मग ते पाणी कुठे येणार? खाली येणार पाणी. मग ह्या भागामध्ये पूर्ण पाणी जमतं आणि मग छोटे छोटे गवत किंवा काही शेती केली जाते गव्हाची. म्हणून अमेरिकेमधला हा जो प्रेरीज भाग आहे ना त्याला जगातील गव्हाचे कोठार असं पण म्हणतात, कारण तिथे गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त केलं जातं. नॉर्थ अमेरिकेमध्ये जे प्रेरी आहे किंवा प्रेरी गवताळ प्रदेश आहे त्याला जगाचे गव्हाचे कोठार असे पण म्हणतात, कारण सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन हे या प्रेरीज मध्ये किंवा नॉर्थ अमेरिकेमध्ये, USA मध्ये बेसिकली केलं जातं. ओके. हा आहे सॅवाना आणि प्रेरीज मधला फरक, की इथे उंच गवत भेटतं आणि इथे छोटं गवत भेटतं. मग प्रेरीजला काय काय नाव आहेत?
नॉर्थ अमेरिकेमध्ये तर प्रेरीज नाव आहे. साऊथ अमेरिकेमध्ये त्याला आहे पंपाज. साऊथ अमेरिकेमध्ये नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे प्रेरी, साऊथ अमेरिकेमध्ये आहे पंपाज. इथे युरेशियाचा हा जो रिजन आहे तिथे त्याला स्टेपी असं म्हणतात. STEPPIE किंवा स्टेपीज असं म्हणतात गवताळ प्रदेशाला. ओके, त्याच्यानंतर हा जो रिजन आहे बेसिकली आफ्रिकावाला जो रिजन आहे तिथे त्याला बुश, BUSH बुश आणि वेल्ड्स, VELDS वेल्ड्स, बुश आणि वेल्ड्स असं म्हणतात. आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याला डाउन्स, DOWNS असं म्हणतात. ओके, हे आहे प्रेरी प्रकारचं जे गवत असतं, म्हणजे छोटं छोटं गवत, प्लेन लँड जे असतं त्याची नावे. नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याला प्रेरी म्हणतात. साऊथ अमेरिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला त्या रिजनल नाव म्हणजे पंपाज असं म्हणतात. युरेशियाचा जो रिजन आहे तिथे त्याला स्टेपीज असं म्हणतात. आफ्रिकेचा जो खंड आहे त्याच्यामध्ये त्याला बुश आणि वेल्ड्स असं म्हणतात. आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याला डाउन्स असं म्हणतात. हे बेसिकली रिजनल. आपण शेतीचे प्रकार बघितले होते, शेतीची नावं प्रत्येक भागामध्ये शेतीला वेगवेगळी नावं असतात. मग तसंच हे गवताळ प्रदेशांना पण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. ओके, सॅवाना हा जो प्रदेश आहे जिथे उंच गवत मिळतं तिथे बायोडायव्हर्सिटी किंवा प्राण्यांचं बोलतात, प्राण्यांची बायोडायव्हर्सिटी आपण बोलू शकतो सर्वात जास्त आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला त्या भागामध्ये मिळतील. प्राण्यांची जैवविविधता जास्त आहे. आणि जास्त करून तिथे जे प्राणी शिकार करतात, जसं सांगितलं तुम्हाला गवताळ प्रदेश आहे आणि म्हणून वाघ, सिंह, चित्ता हे प्राणी जे आहेत जास्त भेटतात. का? कारण काही ठिकाणी तुम्हाला 6 मीटरचं गवत भेटेल, काही थोडंसं कमी मीटरचं गवत भेटेल. त्याच्यामुळे काय होतं, त्या प्राण्यांना आडोसा मिळतो की त्या गवताच्या मागे ते लपू शकतात आणि मग त्यांची शिकार करू शकतात. ओके, जे प्राणी शिकारी करतात ते प्राणी सर्वात जास्त आढळतात. म्हणून ह्या भागाला किंवा सॅवाना जो आहे त्याला शिकाऱ्यांचे नंदनवन असं पण म्हणतात. शिकाऱ्यांचे नंदनवन. ओके, मग इथे ह्या भागामध्ये तुम्हाला काही उंच प्राणी पण दिसतील, काही शॉर्ट. म्हणजे एकतर शिकारी करणारे प्राणी, त्याच्यानंतर उंच प्राणी म्हणजे जिराफ वगैरे जे गवत खातात, किंवा हत्ती वगैरे जे गवत खातात, ते प्राणी पण इथे भेटतात. म्हणजे शाकाहारी पण भेटतील, मांसाहारी पण भेटतील. शाकाहारी असतात म्हणून तिथे मांसाहारी प्राणी येतात. ओके, म्हणून त्यांना शिकाऱ्यांचे नंदनवन असं पण म्हणतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात. ओके, प्रेरीज जे आहे जिथे प्लेन गवत आहे तिथे जास्त करून असे प्राणी आढळतात जे फास्ट पळतात, कारण अडथळा काहीच नसतो, प्लेन गवत असतं म्हणून. जलद पळणारे प्राणी, फॉर एक्झाम्पल हरिण, सांबार एक्सेट्रा जे काय असतील, चित्ता वगैरे जे फास्ट पळतात. कारण अडथळा काहीच नसतो. तुम्ही डिस्कवरी चॅनलवर वगैरे बघितलं असेल, ज्या ठिकाणी हरिण राहतो ते प्लेन लँड असते जास्त करून. चित्ता वगैरे असतो ती प्लेन लँड असते, बेअर लँड असते. मग ते जलद पळणारे प्राणी जे आहेत ते प्रेरी किंवा प्लेन गवत जिथे असतं त्या भागामध्ये आढळतात. ओके, त्यानंतर काही जाती आहेत किंवा तिकडचे रिजनल ट्राईब्स,
जसं की सावानामध्ये काय इथे लिहू ना मॅपच्या खाली. ट्राईब्स एक आहे हौसा आणि मसाई. हौसा, मसाई आणि एक आहे झुलू. हौसा, मसाई आणि झुलू हे ट्राईब्सचे नाव आहेत जे त्या भागामध्ये आढळतात. ओके. आणि इकडे आहे प्रेरीज मध्ये किर्गिज. ट्रेन पण चालत नाही. प्रेरीज मध्ये ज्या जाती आहेत ती आहे किर्गिज. किर्गिज आणि कझाक नावाची एक्सेट्रा जाती. ओके. हे आहेत तुमचे गवताळ प्रदेश. एक आहे सॅवाना किंवा त्यालाच सुदान. मग एक्झाम मध्ये तुम्हाला सॅवाना शब्द पण देऊ शकतात किंवा सुदान शब्द पण देऊ शकतात. आणि एक आहे प्रेरी. प्रेअरी किंवा प्रेरी जे काय असेल ते. त्याच्यानंतर सावाना प्रदेशाला वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळी नावं आहेत. जसं की साऊथ अमेरिकेमध्ये, इथे तुम्ही लिहा, जर तुम्हाला मॅप वाकडा तिकडे किंवा कळत नसेल तर लिहा तिकडे साऊथ अमेरिका. मग साऊथ अमेरिकामध्ये आहेत लानोज आणि काम्पोज. साऊथ आफ्रिकेन किंवा आफ्रिका खंडामध्ये आहेत सॅवाना, म्हणजे नॉर्थ आफ्रिकेमध्ये आहेत सॅवाना, साऊथ आफ्रिकेमध्ये आहे पार्कलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहे क्वीन्सलँड. ओके. सिमिलरली प्रेरी जे आहे तिकडे नॉर्थ अमेरिकेमध्ये बोलतात प्रेरी, साऊथ अमेरिकेमध्ये बोलतात पंपाज. हे असं आहे, लक्षात ठेवा. ओके. साऊथ अमेरिकेमध्ये बोलतात पंपाज. त्याच्यानंतर युरेशिया, हा युरोप प्लस आशिया म्हणून ते युरेशिया. युरेशियामध्ये त्याला बोलतात स्टेपीज. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये बोलतात बुश आणि वेल्ड्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये बोलतात डाऊन्स. दोघांमधला फरक काय आहे? गवताच्या उंचीचा फरक आहे, बस. बाकी काय असा फरक नाहीये. इथे उंच गवत आहे 6 मीटर उंच, त्याला हत्ती गवत असं पण म्हणतात. ओके. आणि गवत जास्त असल्यामुळे तिथे शाकाहारी प्राणी आहेत आणि शाकाहारी प्राणी असल्यामुळे तिथे मांसाहारी प्राणी पण असतात, कारण मांसाहारी प्राण्यांना खायला दुसरे प्राणी लागतात म्हणून. मग प्राण्यांची जैवविविधता जास्त आढळते आणि शाकाहारी मांसाहारी दोन्ही असल्यामुळे त्यांना शिकाऱ्यांचे नंदनवन असेही म्हणतात. ओके. ट्राईब्स कोणत्या आहेत? हौसा, मसाई आणि झुलू. प्रेरीमध्ये छोटे गवत आढळतं. नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याला प्रेरी असं म्हणतात, जे की जगातील गव्हाचे कोठार असं पण त्यांना म्हणतात. गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त होतं नॉर्थ अमेरिकेमध्ये. जलद पळणारे प्राणी आढळतात जसं की हरिण, चित्ता एक्सेट्रा. आणि जाती आहेत किर्गिज, कझाक इत्यादी. ओके. हे लिहून घ्या तुम्ही. हे उंच गवत असतं असं एक्सेट्रा. ऑनलाईन स्टुडंट कोणाला दिसत नसेल तर विचारा, कारण महत्वाचा टॉपिक आहे म्हणून वेगळ्या लेक्चर मध्ये घेतला तो.
अँडीज अँडीज ओके. हे आहे तुमचं गवताळ प्रदेश म्हणजे सावाना आणि प्रेरी किंवा सुदान आणि प्रेरी. त्यानंतर आपण बघूया उष्ण वाळवंटी प्रदेश. मान्सून प्रदेश नेक्स्ट आहे, पण मान्सून तुमचा जो मान्सून चॅप्टर झालाय त्याच्यामध्ये कव्हर केला. सो ह्याच्यामध्ये वेगळं मान्सून मध्ये सांगण्यासारखं काही नाहीये. सो आपण नेक्स्ट उष्ण वाळवंटी प्रदेश जो आहे तो बघूया. जॉग्राफी आहे तो आता आपला ऑलमोस्ट संपत आलाय. एक सेन्सस वाला जो पार्ट आहे तो मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये वगैरे सांगेन. त्यानंतर बघूया उष्ण वाळवंटी, बेसिकली वाळवंटी प्रदेश. वाळवंटी प्रदेश दोन प्रकारचे असतात. एक असतात उष्ण वाळवंटी प्रदेश आणि थंड वाळवंटी प्रदेश किंवा शीत बोलतो. हा, उष्ण आणि शीत वाळवंटी प्रदेश. ओके. वाळवंटी प्रदेशाची एक खासियत अशी आहे की वाळवंटी प्रदेश हे खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. का पश्चिम भागात आढळतात? आता हे असं तुमचं इक्वेटर आहे आणि इथून समजा असे जाणारे वारे आहेत. वारे असे जातात, त्याच्यामुळे एखादा समजा खंड असेल, समजा हा असा कोणता तरी एखादा खंड आहे आणि वारे असे जातील या खंडाच्या, तर खंडाच्या ह्या भागात जास्त पाऊस देतील आणि ह्या भागात येईपर्यंत शेवटी येईपर्यंत ते वाऱ्यांची किंवा त्यांची पाऊस देण्याची क्षमता जी आहे ती कमी होते. त्याच्यामुळे हा जो भाग आहे पश्चिम भागात, या भागामध्ये तुम्हाला वाळवंट दिसणार. ओके. सिमिलरली जर आपण बघितलं, असं असेल काय एखादा खंड आणि खालून येणारे वारे असतील, म्हणजे हे वाले खालून येणारे वारे, ते पण या भागामध्ये जास्त पाऊस देतील आणि बाय द एंड ऑफ इथे म्हणजे ह्या साईडला खंडाच्या शेवटी पोहोचेपर्यंत ते त्यांची पाऊस देण्याची क्षमता कमी होते. म्हणून खंडाच्या पश्चिम भागात जास्त करून वाळवंटे आढळतात. आणि दुसरं एक आहे की खंडाच्या पश्चिम भागात, असं ते सांगते नंतर, आधी ते लिहून घ्या की खंडाच्या पश्चिम भागात वाळवंट कशी आढळतात, की तुम्हाला पाऊस देणारे जे वारे असतात ते खंडाच्या पूर्व भागापर्यंत सीमित असतात. पश्चिम भागात येईपर्यंत त्यांची पाऊस देण्याची क्षमता जी आहे ती कमी होते. म्हणून वाळवंटी प्रदेश जे आहेत ते खंडाच्या पश्चिम भागात जास्त आढळतात. ओके. म्हणजे त्याचं कारण काय, तर वारे किंवा पाऊस घेऊन येणारे वारे, मग त्यांची क्षमता कमी होते. ओके. अजून कुठे आढळतात? पर्वत जो आहे त्याच्या एका साईडला पाऊस पडतो, मग पर्वताच्या ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागामध्ये वाळवंट तयार होतं. जसं की नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेमध्ये, हा समजा नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, तिथे हे आहेत, पर्वत आहेत मोठे मोठे, अँडीज आणि रॉकीज. मग ह्या बाजूला ज्यावेळेस पाऊस पडतो
तर दुसऱ्या बाजूला वाळवंट निर्माण होतं का? कारण पाऊस नेणारे वारे जे आहेत, पाऊस घेऊन येणारे वारे ते अडवले जातात या पर्वतामुळे, आणि त्याच्यामुळे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये पाऊस पडत नाही. जसं महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमुळे वारे अडकले जातात आणि म्हणून विदर्भ वगैरे हा जो भाग आहे तिथे पाऊस पडत नाही, दुष्काळी प्रदेश आहे. म्हणून मोठे मोठे जे पर्वत आहेत त्याच्या दुसरी बाजू किंवा एका बाजूला वारे येतात, एका बाजूला पाऊस पडतो, आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या ठिकाणी जास्त करून वाळवंट तयार झालेलं दिसतं. ओके, मग असे दोन प्रकारे वाळवंट तयार होतात. अजून एक आहे ते मी सांगते तुम्हाला. खंडाच्या पश्चिम भागात वाळवंट आढळतात. पर्वताच्या विरुद्ध बाजूस असं लिहा, कोरड्या बाजूस. पर्वताच्या कोरड्या बाजूस, आणि ही अशी डायग्राम काढून घ्या. इथे तुमचे वारे येणार आणि इथे हा रिजन जो असतो तो ड्राय असतो. ओके, अजून कोणता, एकतर ते पर्वताच्या कोरड्या बाजूला असेल तेव्हा वाळवंट तयार होतं, किंवा खंडांतर्गत भाग असेल तिथे वाळवंट तयार होतं. म्हणजे हा तुमचा युरेशियाचा असं पूर्ण रिजन आहे. तर पाऊस इथून आला तर इथे पाऊस पडेल, इथून आला तर इथे पाऊस पडेल, पण हा जो रिजन आहे की जिथे पाऊस कधी पडणारच नाहीये, तिथे म्हणजे तुमचा खंडांतर्गत भाग म्हणजे खंडाच्या अगदी आतला भाग की जिथपर्यंत येईपर्यंत पाऊस कमी होतो, पावसाची क्षमता कमी होते, मग तो खंडांतर्गत भाग. मग तो पूर्वेला पण असू शकतो, पश्चिमेला पण असू शकतो, मध्ये पण असू शकतो, वरती पण, कुठेही असू शकतो. पण जर कॉन्टिनेंटल, जसं भारतामध्ये आहे राजस्थानचं वाळवंट, कॉन्टिनेंटल भाग आहे, राजस्थानच्या बाजूला लगेच पाकिस्तान आणि पूर्ण ती जमीनच आहे. राजस्थान पर्यंत जाईपर्यंत हे होऊन जातं, ते पाऊस कमी कमी होत जातो. म्हणून कोणत्या ठिकाणी वाळवंट तयार होतं? पर्वताच्या कोरड्या बाजूस किंवा खंडांतर्गत भागात. इनसाइड द कॉन्टिनेंट हा जो एरिया आहे त्या ठिकाणी वाळवंट तयार होतं. मग वाळवंट जे असतात ते उष्ण आणि शीत दोन्ही असतात. उष्ण वाळवंट म्हणजे युजली जे इक्वेटर किंवा इक्वेटरच्या वरती ट्रॉपिक्सच्या मधले, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कॅप्रिकॉर्न, त्याच्या बाजूचे जे वाळवंट असतात ते असतात उष्ण वाळवंट, जे की तुम्हाला नॉर्थ अमेरिका किंवा साऊथ अमेरिका किंवा साऊथ आफ्रिकेमधलं जे आहे सहारा वाळवंट एक्सेट्रा, हे उष्ण वाळवंट आहेत. साऊथ आफ्रिकेमधून इक्वेटर जातं ना तुमचं, मग ते उष्ण वाळवंट झाले. आणि काही वाळवंट असतात ते शीत वाळवंट असतात. फॉर एक्झाम्पल चायना, रशिया हा जो एरिया आहे तिथे वाळवंट आहेत, तिकडे शीत वाळवंट आहेत. फॉर एक्झाम्पल गोबी, त्याच्यानंतर एक आहे मंगोलिया. येस, एक्सेट्रा. हे जे वाळवंट आहेत ते शीत वाळवंट आहेत. तिथे फक्त बर्फ दिसेल ना, काही झाडं झुडपं काहीच नाही, पण ड्राय थंड एरियामध्ये आहे, म्हणून शीत वाळवंट. आणि हे उष्ण वाळवंट, जसे की आपलं राजस्थानचं वाळवंट जे आहे, हे आहेत उष्ण आणि हे आहे शीत वाळवंट. ओके, झाडं झुडपं वगैरे तर तुम्ही बघाल फारच काटेरी झाडं असं बोलू शकतो आपण, काटेरी झाडे किंवा छोटी झुडपे एक्सेट्रा हे आढळतं वाळवंटी प्रदेशात. त्याच्यानंतर ट्राईब्स आपण बघूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक कोणत्या कोणत्या खंडामध्ये कोणकोणते वाळवंट आढळतात ती लिस्ट लिहून देईन. मेन वाळवंट कोणते कोणते आहेत. ट्राईब्स बघाल तर आहे बुशमेन ट्राईब्स, बुशमेन, बदाऊन, बिंदीबू एक्सेट्रा, जमाती.
बुशमेन, बदाऊन आणि बिंदिबू या काही ट्राईब्स आहेत की ज्या वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. कोणत्या भागामध्ये वाळवंट आढळतात, कोणकोणत्या कारणांमुळे किंवा कशामुळे वाळवंट आढळतात. ओके, पर्वताच्या कोरड्या बाजूस का, कारण पाऊस येत नाही. खंडांतर्गत भागात का, कारण तिथपर्यंत येईपर्यंत पावसाची क्षमता कमी होते. एक वाळवंटाच्या भागामध्ये जर अगदी वाळवंट असेल आणि मध्येच कुठेतरी तुम्हाला पाण्याचा सोर्स लागतो, जसं बेअर ग्रिल्सच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वाळवंट येत आणि मध्येच काहीतरी त्याला पाणी दिसतं. मग तो जो पाण्याचा रिजन असतो किंवा लेक वगैरे असतो वाळवंटाच्या भागामध्ये, किंवा तयार केलेला लेक असतो, नॉट नेसेसरी नॅचरल असेल, पण ते जे लेक असतं त्याच्या आजूबाजूचा एरिया जो असतो तो थोडाफार हिरवागार असतो, त्याला मरुद्यान असं म्हणतात. मरुद्यान म्हणजे वाळवंटामध्ये असणारी थोडीफार हिरवी जागा जी असते त्याला मरुद्यान असं म्हणतात. आपल्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये पण असे मरुद्यान दिसतील तुम्हाला, थोड्या थोड्या हिरव्या जागा आहेत, म्हणून राजस्थानच्या वाळवंटाला मरुस्थली डेझर्ट असं पण म्हणतात. मरुस्थली डेझर्ट का, कारण या हिरव्यागार भागामुळे. मरुद्यान म्हणजे वाळवंटातील पाणथळ हिरवी वने असं बोलतात. वाळवंटातील पाणथळ, पाणथळ म्हणजे बेसिकली ज्या ठिकाणी पाणी आहे असं. पाणथळ हिरवी वने जी की अगदी छोट्या छोट्या प्रमाणातच असतात, फार कमी प्रमाणात त्याच्यात झाडं असतात, पण ते हिरवीगार आपल्याला दिसतात. वाळवंटामध्ये काहीतरी हिरवं असं दिसतं आपल्याला, म्हणून त्याला मरुद्यान असं म्हणतात. ओके, हे आहे तुमचं वाळवंट. वाळवंटामध्ये प्राणी कोणता असणार तर कॅमल, जो पाणी साठवून ठेवू शकतो त्याच्या स्वतःमध्ये, म्हणून कॅमलला, उंटाला वाळवंटातील जहाज असं पण म्हणतात. ट्रान्सपोर्टसाठी त्याचा वापर केला जातो. प्राणी उंट असतो, कांगारू असतो. ओके, उंटाला वाळवंटातील जहाज असं पण म्हणतात. कारण वाळवंटामध्ये तो ट्रान्सपोर्टेशनसाठी वापर केला जातो उंटाचा. ओके, हे आहे तुमचा वाळवंटी प्रदेश. लोकांना असं वाटतं की फक्त उष्ण वाळवंटी प्रदेश असतो, तर असं नाही, शीत वाळवंटी प्रदेश पण असतो. ओके, जे खंडांतर्गत भागात, जसं चीन, रशिया हा जो भाग आहे तो अगदीच जमिनीच्या आतमधला भाग आहे, तिथे समुद्र कुठे नाहीये. मग चीन किंवा रशियाचा जो अगदी आतला भाग आहे तिथे हे डेझर्ट मिळतात, गोबी आणि मंगोलिया डेझर्ट. लडाख पण येतो, येस येस. आपला मधला जो लडाख हा जो पोर्शन आहे, किंवा चीनचा तिबेटचा जो, आपलं नेपाळचा जो तिबेटचा जो रिजन आहे, तिथे पण वाळवंट, शीत वाळवंट येतं. ओके, लिहून ठेवा, तिबेट एक्सेट्रा. खूप सारे वाळवंट त्या भागामध्ये दिसतील तुम्हाला. पर्वताच्या कोरड्या बाजूस असतो आणि खंडांतर्गत भागात असतो. युजली खंडाच्या पश्चिम भागात आढळतात, कारण त्या वाऱ्यांमुळे पाऊस तिथे पोहोचू शकत नाही. जाती किंवा जमाती कोणत्या आहेत? बुशमेन, बदाऊन आणि बिंदिबू. आणि मरुद्यान म्हणजे वाळवंटातील पाणथळ हिरवी वने. ओके, हे आहे तुमचा वाळवंटी प्रदेश.
ओके, त्यानंतर आपण बघूया भूमध्य सागरी हवामान किंवा मेडिटेरेनियन सी जो आहे त्याच्या आजूबाजूचं हवामान. आता तुम्हाला वाळवंटी प्रदेश लिहून देते मी, ते लिहून घ्या. वाळवंटी प्रदेश म्हणजे बेसिक कोणत्या कोणत्या खंडामध्ये कोणकोणते वाळवंट आढळतात. वाळवंट त्याला स्लॅश करून कोलोरॅडो असं पण लिहा. COLORADO, कोलोरॅडो. कोलोरॅडो नावाची नदी आहे ऍक्च्युली, आणि तिथे आजूबाजूला जे वाळवंट आहे ते आहे कोलोरॅडो वाळवंट. ओके, त्याच्यानंतर लिहा दक्षिण अमेरिका किंवा साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेमध्ये आहे अटाकामा, ATAKAMA, अटाकामा. त्यालाच स्लॅश करून चिलीचे वाळवंट, चिली प्रदेश आहे, चिली किंवा चाइल काही बोलतात, मग ते चिलीचे वाळवंट. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये आहे कलहारी, कलहारी, KALAHARI, कलहारी. कलहारी आणि अजून एक आहे बुशमेन, BUSHMEN, BUSHMEN, बुशमेन. ओके, त्याच्यानंतर लिहा वेस्ट आशिया किंवा पश्चिम आशिया, वेस्ट एशिया किंवा पश्चिम आशिया. तिकडे आहे सौदी अरेबिया, सौदी अरेबिया. त्याला स्लॅश करून अरबचे वाळवंट किंवा अरब डेझर्ट असं पण म्हणतात. अरब डेझर्ट म्हणजे जे दुबईच्या आजूबाजूला वगैरे जे तुम्ही बघतात ते आहे पश्चिम आशिया. त्याच्यानंतर लिहा मध्य आशिया किंवा सेंट्रल आशिया, मध्य आशिया किंवा सेंट्रल एशिया. गोबीचे वाळवंट, GOBI, गोबी, गोबी आणि मंगोलिया. त्याच्यानंतर आहे भारत. इंडियातल्या वाळवंटाला बरेच राजस्थानचं वाळवंट किंवा थारचे वाळवंट असं पण म्हणतात, THAR, थार चे वाळवंट. त्यालाच मरुस्थली असं पण नाव आहे. अच्छा, साऊथ आफ्रिका लिहिलं का तुम्ही? फक्त आफ्रिका लिहिलंय? साऊथ आफ्रिका ना, मग आता लिहा नॉर्थ आफ्रिका, उत्तर आफ्रिका.
नॉर्थ आफ्रिकेमध्ये कोणतं डेझर्ट आहे? जगातलं सगळ्यात मोठं डेझर्ट. येस, सहारा डेझर्ट. सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट. त्याच्यानंतर ते अरबस्तान किंवा सौदी अरेबिया वगैरे लिहिलंय ना, तिथे अजून एक लिहा, रब अल खली असं डेझर्ट आहे. रब, RAB, रब अल AL खली, KHALI, खली नावाचं डेझर्ट आहे. ते पण त्या सौदीच्या इथेच आहे. त्याच्यानंतर लिहा ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया, द ग्रेट विक्टोरिया डेझर्ट. द ग्रेट विक्टोरिया डेझर्ट. बस. ओके, हे आहेत काही महत्वाचे वाळवंट, मोठे मोठे वाळवंट. त्यानंतर भूमध्य सागरी हवामान किंवा मेडिटेरेनियन क्लायमेट. भूमध्य सागरी प्रदेश. भूमध्य सागरी प्रदेश कुठे आहे? भूमध्य छोटासा आहे. इथे आहे आफ्रिका आणि इथे आहे युरोप. आणि आफ्रिका आणि युरोप मधला हा जो पोर्शन आहे तिथे आहे मेडिटेरेनियन सी किंवा भूमध्य समुद्र. ओके, इथे युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये. ओके, भूमध्य सागरी हवामानाचा किंवा भूमध्य सागरी प्रदेशाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की तिकडे हिवाळ्यात पाऊस पडतो. नॉर्मली बाकी सगळ्या ठिकाणी उन्हाळ्यात पाऊस पडतो. भारतामध्ये पण उन्हाळ्यात पाऊस पडतो. भारतामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ऊन असतं, दुपारी ऊन पडतं, पाऊस नसेल तेव्हा. थंडी नसते कधी, ही थंडीचा वेगळा प्रदेश असतो, वेगळा सीझन असतो. भूमध्य सागरी हवामान जगातील एकमेव असा रिजन आहे की जिथे हिवाळ्यात पाऊस पडतो. आणि बाकीच्या ठिकाणी बाकीच्या ऊन असतं. असं हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. हा क्वेश्चन आयोगाने विचारला होता, कोणत्या रिजन मध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो? तर हे भूमध्य समुद्राच्या रिजन मध्ये. ओके, भूमध्य समुद्राचं वैशिष्ट्य अजून एक असं की तिकडे विटॅमिन सी ची फळं घेतली जातात. ज्या फळांमध्ये विटॅमिन सी असतं, विटॅमिन सी असणारी फळे, फॉर एक्झाम्पल आवळा, संत्री, लिंबू, सीडार एक्सेट्रा इत्यादी. म्हणजे ज्याच्यापासून विटॅमिन सी मिळतं ती फळे जास्त प्रमाणात घेतली जातात. म्हणून जगातील फळांचा प्रदेश असं म्हणून संबोधलं जातं त्याला. यालाच भूमध्य सागरी प्रदेशालाच जगातील फळांचा प्रदेश. विटॅमिन सी वाली फळे घेतली जातात, प्लस ड्रायफ्रुट्स जे असतात, ड्रायफ्रुट्सचं पण उत्पादन या हवामानातच घेतलं जातात, भूमध्य सागरी हवामान. आता विटॅमिन सी ची फळं आहेत, मग त्यांचा व्यवसाय काय असणार? व्यवसाय काय असणार विटॅमिन सी किंवा ही अशी जी फळं आहेत. अजून आहे डाळिंब, द्राक्ष एक्सेट्रा. म्हणजे वाईन प्रोडक्शन किंवा अल्कोहोल. द्राक्षस्त्र, हा जे काय असेल ते द्राक्षस्त्र कोणाला कळणार आहे? वाईन कळेल.
वाईन, अल्कोहोल, बेसिकली मद्यवाले जे पण बेवरेजेस असतात ते जास्त करून ह्या प्रदेशामध्ये बनवले जातात. ओके, हे आहे भूमध्य सागरी हवामान. त्याच्यानंतर भूमध्य सागरी हवामान फक्त या ठिकाणी नाही मिळणार. या ठिकाणी जास्त करून असं हवामान आहे, पण अशा सारखंच हवामान कुठे इथे जो नॉर्थ अमेरिका किंवा असा साऊथ अमेरिका, मग त्याचे हे जे रिजन्स आहेत ना, तिथे पण ते हवामान बघायला मिळतं. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेचे हे जे रिजन आहेत जे भूमध्य समुद्राला लागून आहेत, त्या रिजन मध्ये पण हे हवामान बघायला मिळतं. म्हणजे नॉर्थ अमेरिकेमधलं कॅलिफोर्निया आणि साऊथ अमेरिकेमधलं चिली असं CHILE चाइल्ड किंवा चिली असं म्हणतात. हे हवामान किंवा हे रिजन्स पण भूमध्य सागरी हवामानातच मोडतात. ओके, तिथे पण सेम ही फळं वगैरे बघायला मिळतात. आणि हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि इतर ठिकाणी पण अगदी जास्त ऊन असतं असं काय नाही. ऊन असतं पण अगदी माइल्ड, जसं सकाळचं कोवळं ऊन जे की आपण बेअर करू शकतो असं ऊन असतं. त्याच्यामुळे हा प्रदेश जो आहे ना, त्याला काय बोलतात, करेक्ट ऍटमॉस्फिअर ज्याला बोलतात ना, जिथे मग तुमचं मूवीजचं शूटिंग केलं जातं किंवा लोक फिरायला वगैरे जातात, मग तसं हवामान आहे भूमध्य सागरी प्रदेशाचं हवामान. ओके, असं नॉट टू हॉट आणि नॉट टू कोल्ड, ज्याला गोल्डीलॉक्स नावाचा एक शब्द आहे. म्हणजे नॉट टू हॉट, नॉट टू कोल्ड, परफेक्ट हवामान ज्याला बोलतात ते आहे भूमध्य सागरी प्रदेशाचं हवामान. म्हणून बऱ्याच साऱ्या मूवीजचं शूटिंग वगैरे आहे ते तुम्ही बघाल लंडन किंवा इकडचा आजूबाजूला स्पेन वगैरे हा जो एरिया आहे तिथे केलं जातं, इटली वगैरे एक्सेट्रा. मग हे आहे तुमचं भूमध्य सागरी हवामान. हे वैशिष्ट्य हिवाळ्यात पाऊस पडणे, व्हिटॅमिन सी ची फळे, ड्रायफ्रुट्स एक्सेट्रा असं काहीतरी क्वेश्चन विचारले जातात. असे ऑप्शन असं क्वेश्चन देतील आणि सांगणार की हा प्रदेश कोणता आहे, तर तो आहे भूमध्य सागरी प्रदेश. ओके, हे लिहून घ्या. आणि भूमध्य सागरी प्रदेश फक्त इथे आजूबाजूला नाही, दुसऱ्या खंडांमधला पण हा जो पार्ट आहे त्या समुद्राला लागून असलेला तिथे पण बघायला मिळतं.
त्यानंतर बघूया आपण तैगा आणि टुंड्रा एकत्रच बघूया. तैगा आणि टुंड्रा कारण ऑलमोस्ट सेमच आहे, बर्फाची ठिकाणं आहेत दोघं पण. त्यानंतर बघूया तैगा आणि टुंड्रा. तैगा जे आहे इक्वेटर पृथ्वीमध्ये या भागामध्ये तैगा आणि टुंड्रा दोन्ही आढळतात. म्हणजे तैगा जे आहे ते 55 to 65 डिग्री नॉर्थ आणि हे आहे 65 to 90 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. तैगा जे आहे ते साऊथ मध्ये नाही आढळत. का नाही आढळत मी सांगते. साऊथ मध्ये जर तुम्ही हे बघाल दक्षिण गोलार्ध, दक्षिण गोलार्धाचा जो रिजन आहे इथे येणार असा इक्वेटर मधून जाणारा साऊथ अमेरिका, इथे असा येणार जवळपास आफ्रिका आणि इथे इंडोनेशिया वगैरे हे खंड येतात आणि इथे डायरेक्ट तुमचा येणार अंटार्क्टिका. म्हणजे हा जो रिजन आहे ना तिथे काहीच नाहीये. म्हणजे पाणी आहे, पूर्ण पाणी आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि दुसरं इंडियन ओशन वगैरे हा जो एरियामध्ये पूर्ण पाणी आहे. खंड त्याच्यावरती येतो. 55 to 65 मध्ये तुम्ही जर बघाल तर फक्त पाणी आहे. त्याच्यामुळे तैगा हा प्रदेश आहे तो फक्त नॉर्थ मध्ये आढळतो. हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर पण प्रश्न विचारले गेले. नॉर्थ आणि साऊथ, टुंड्रा नॉर्थ साऊथ. तर टुंड्रा दोघांमध्ये आढळतात कारण वरती आर्क्टिक खंड आहे आणि खाली अंटार्क्टिका आहे. मग दोन्ही बर्फाच्छादित प्रदेशामध्ये टुंड्रा आहे, पण तैगा जो आहे तो फक्त नॉर्थ मध्ये रशियाचा हा जो पार्ट आहे किंवा तिथे ग्रीनलँड हा जो पार्ट आहे युरोपच्या वरचा तिथे तैगा आढळणार. पण साऊथ मध्ये दक्षिण गोलार्धामध्ये या रिजन मध्ये फक्त पाणी असल्यामुळे खंडाचा भाग
फारच कमी किंवा अगदी इथे न्यूझीलँड वगैरे असं काहीतरी असेल तर. इथे ऑस्ट्रेलिया, सॉरी, इकडे ऑस्ट्रेलिया येतो. इक्वेटरला तुमचा इंडोनेशिया वगैरे येतो. ओके, मग ह्या भागामध्ये काही आढळत नाही, म्हणून तैगा जो आहे तो फक्त नॉर्थ मध्ये आहे, नॉट इन साऊथ किंवा सदर्न हेमिस्फियर. ओके, हे मेन डिफरन्स दोघांचा लक्षात ठेवायचा. वनस्पती प्राण्यांमध्ये जास्त काही फरक नाहीये, पण सांगते. वृक्ष जर बघितले तर इकडे वृक्षांची समानता किंवा सलगता, आपण ह्याच्या आधी काय बघितलं होतं की जिथे वृक्षांची सलगता नसते, कोणतेही झाड असतात उलटे सुलटे, कोणत्या हवामानामध्ये होतं ते आता सांगितलं ना. वृक्षांची सलगता नसते कोणत्या हवामानामध्ये? सदाहरित वनांमध्ये. इक्वेटरचं जे हवामान आहे तिथे वृक्षांची सलगता नसते, पण इथे जर बघाल तैगामध्ये तर वृक्षांची सलगता असते. वृक्ष जर बघाल तर जे सूचीपर्णी वृक्ष जे असतात ते इथे आढळतात. सूचीपर्णी, मग ओक, चेस्टनट, पाईन, स्प्रूस एक्सेट्रा. ओके, हे आढळतात याच्यामध्ये. टुंड्रामध्ये जर बघाल तर छोटे छोटे काही झुडपं आणि ऑर्किड्स. ऑर्किड्स म्हणजे हंगामी फुले ज्याला बोलतात. टुंड्रामध्ये बघाल तर छोटी झुडपे, ऑर्किड्स, त्यालाच बोलतात हंगामी फुले, इत्यादी आढळतात टुंड्रामध्ये. ओके, त्याच्यानंतर हे होतं वृक्षाचं. प्राणी जर बघाल तर इकडे तैगामध्ये फर असणारे, अंगावर फर असणारे प्राणी. फर म्हणजे केसाळ, जास्त केसाळ ज्याला बोलतात, म्हणजे जेणेकरून थंडीपासून त्यांचं रक्षण होईल. अंगावर फर असणारे प्राणी म्हणजे आहे तुमचं याक. त्याच्यानंतर फर, तसं फर ना, मराठीतलं फर आहे आय गेस, पण त्याला फरच बोलतात इथे. एनसीआरटी म्हणजे मराठीच्या याच्यात पण फरच दिले त्यांनी. इंग्लिश मध्ये फर म्हणजे पिसं, मराठीतलं फर असणार हे. मी तुम्हाला सांगते, मराठीतलं फर आहे ते, इंग्लिश मधलं फर नाहीये. मराठीतला फर म्हणजे अंगावर जाड केस, इंग्लिश मधलं फर म्हणजे फेदर, मराठीतलं फर आहे. ओके, अंगावर फर असणारे प्राणी म्हणजे जाड केस. मध्ये कोणते कोणते आहेत? याक आहे, एक सिल्वर फॉक्स आहे, सिल्वर फॉक्स, सेबल, त्याच्यानंतर मिंक, असे काही प्राण्यांची नावं आहेत. जर इथे बघाल टुंड्रामध्ये तर सील मासा मिळतो. सील मासा जो की अगदी थंड ह्याच्यामध्ये पण राहू, जसं काल तुम्हाला मी सांगितलं की वरती बर्फ साचतो आणि मध्ये मासे असतात, तर हा जो मासा असतो सील मासा, तो कमी सूर्यप्रकाशामध्ये किंवा कमी ऑक्सिजन मध्ये पण राहू शकतो, म्हणून हा सील मासा इकडे आढळतो. आणि या सील माशाला खाणारा एक प्राणी म्हणजेच पोलार बियर किंवा ध्रुवीय अस्वल त्याला म्हणतात. सील मासा, पोलार बियर असे काही प्राणी असतात. पेंग्विन,
एक्सेट्रा इत्यादी हे आढळतात टुंड्रामध्ये किंवा जो पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे. ओके. वनस्पती जीवन इथे असायचं, छोटी झुडुपे वगैरे, लायकेन्स, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं जे लाकडावर वगैरे येतात, शेवाळचा जो प्रकार आहे ते आढळतात इकडे. तैगामध्ये ज्या झोपड्या असतात त्यांना काय म्हणतात? इग्लू. इग्लू 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 नावाची घरे जी असतात ती आढळतात तैगामध्ये. ओके. मग हे आहे तुमचं तैगा आणि टुंड्रा. काही जमाती आहेत जसं की लॅप, एस्किमो, सेमॉइड तैगामध्ये. टुंड्रामध्ये फार कमी मानवी जीवन आहे, फार कमी. मग काही जमाती आहेत ज्या तैगामध्ये आढळतात जसं की एस्किमो, लॅप इत्यादी. ओके. हे आहे तुमचं तैगा आणि टुंड्रा. हे लक्षात ठेवायचं. तैगा जे आहे फक्त नॉर्थ मध्ये आढळतं, टुंड्रा नॉर्थ आणि साऊथ दोघांमध्येही आढळतं. इथे हवं तर लिहून घ्या तैगा आणि टुंड्रा असं. ओके. हे लिहून घ्या तुम्ही. ते नॉर्थ आहे त्याला स्टार मार्क करा कारण ते विचारलेलं आहे. जमाती आहेत, जमाती. एस्किमो आणि लॅप या आहेत जमाती.
ऑनलाईन स्टुडंटचं झालंय का लिहून? त्याच्यानंतर मी काहीतरी सांगते तुम्हाला, ते लिहून घ्या. तुमचं लिहून झालं की मला सांगा. हे जे प्रदेश आता लिहून दिले, विषुववृत्तीय प्रदेश, मॉन्सून, सुदान एक्सेट्रा, ते कोणता कोणता, जसं हे सांगितलं 55 to 60 डिग्री नॉर्थ, त्याचं इक्वेटरचं सांगितलं 0 to 5 डिग्री नॉर्थ साऊथ. मग ते प्रत्येक प्रदेश आणि ते कोणत्या कोणत्या डिग्रीज मध्ये आढळतात त्याची लिस्ट मी लिहून देते. आधी एवढं कम्प्लीट करा आणि मला सांगा तुमचं झालंय का. झालंय का तुमचं लिहून ऑनलाईन स्टुडंट? Right, ma'am. ओके. ओके, मग एक लिस्ट करा. म्हणजे एका साईडला लिहा नैसर्गिक प्रदेश आणि दुसऱ्या साईडला लिहा अक्षवृत्तीय स्थान, म्हणजे किती अक्षवृत्तांमध्ये ते भेटतात ते. नैसर्गिक प्रदेश आणि अक्षवृत्तीय स्थान असं लिहा. ओके, पहिला लिहा विषुववृत्तीय प्रदेश, नैसर्गिक प्रदेश मध्ये पहिला लिहा विषुववृत्तीय प्रदेश आणि अक्षवृत्तीय स्थान मध्ये लिहा 5 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. 5 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. त्यानंतर लिहा सुदान गवताळ प्रदेश. सुदान गवताळ प्रदेश. अक्षवृत्तीय स्थान आहे 5 ते 20 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. 5 ते 20 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. त्यानंतर आहे मॉन्सून प्रदेश. मॉन्सून ते आहे 10 ते 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. 10 ते 30 डिग्री. मॉन्सून टॉपिक शिकवला होता पूर्ण, त्याच्यामध्ये सगळं कुठे कुठे भेटतात सगळं लिहून दिलंय. तेच रिपीटेड आहे इथे, काय वेगळं नाहीये. त्याच्यानंतर आहे उष्ण वाळवंटी प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश. वीस ते 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. त्यानंतर भूमध्य सागरी प्रदेश, म्हणजे तुमचं मेडिटेरेनियन वाला, ते आहे 30 ते 40 डिग्री नॉर्थ अँड साऊथ.
त्यानंतर प्रेरी गवताळ प्रदेश. मगाशी सुदान गवताळ प्रदेश झाला, आता प्रेरी गवताळ प्रदेश म्हणजे तुमचा नॉर्थ अमेरिकेवाला पार्ट, म्हणजे तो थोडासा उंच आहे बेसिकली. मग तो आहे 30 ते 55 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. 30 ते 55 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. त्यानंतर आहे तैगा. तैगा 55 ते 65 नॉर्थ, ओनली नॉर्थ. आणि टुंड्रा आहे 65 ते 90 नॉर्थ साऊथ. ओके, हे ते प्रदेश. तर हे सगळं तुमचं टेरिटोरियल इकोसिस्टम ज्याला बोलतात, त्याचे वेगवेगळे प्रदेश आणि कोणकोणत्या मग जमाती आढळतात, झाडं झुडपं कशी आढळतात ते आहे, प्राणी वगैरे एक्सेट्रा. ओके, एनी क्वेश्चन? लिहिलंय का सगळं ऑनलाईन स्टुडंट्सनी? हो, ओके, ठीक आहे. आपण इथे थांबूया आता. काही क्वेश्चन आहे का ऑनलाईन स्टुडंट्सला? नसेल तर इथे थांबूया आपण. मॅडम, एक हा, क्वेश्चन बोला होता. बोला. भूगोलचं लेक्चर झालंय ना तर आम्हाला हा, एक असं लेक्चर घ्या ना की स्ट्रॅटेजी कशी बनवायची आम्ही. ठीक आहे, चालेल ना. मी तसं सरांशी बोलते. तर किंवा तुम्ही पण सरांना सांगा, मग तसं आपण कंडक्ट करूया एखादं लेक्चर. म्हणजे काय काय वाचायचं वगैरे असं बोलताय ना? काय वाचायचं आणि कसं म्हणजे कसं प्लॅन हो हो, करायचं. ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. राईट मॅडम, हा, थँक्यू. ओके, येस.